बोला बोला मेहता साहेब. अरे भाऊ जेठालाल, कसा आहेस? तुला सहजच फोन केला होता. सकाळी तुझा शर्ट खराब झाला होता, तर अजून त्याच दुःखात तर नाहीस ना? हो नाही, तो माझा फेवरेट शर्ट होता ना, म्हणून जरा राग आला होता. हा ठीक आहे बाबा, शर्टच तर खराब झालाय, धुतला की परत वापरता येईल, एवढं काय आहे त्यात? बस बस बस, हा जो समजूतदारपणा आहे ना मेहता साहेब, तो जर माझ्यात आला ना तर आयुष्य आहे ना सुखकारक होऊन जाईल. तू पण ना जेठालाल. बाकी सांग, दुकानात सगळं ठीक आहे ना? कसं चाललंय दुकान? अरे एकदम मस्त. दुकानात आल्या आल्या मस्त आनंदाची बातमी मिळाली मेहता साहेब. अच्छा, काय? अहो, एक कस्टमर आला आणि एकाच वेळी 10 आयफोन घेऊन गेला. अच्छा, क्या बात आहे जेठालाल. चांगले. सकाळची सुरुवात कशीही हो, तरी पण दुकानात गेल्या गेल्या नशीबच बदललं तुझं. हो अगदी तसाच झाला. चल तर तू पण तुझं काम कर, मी पण माझं काम करतो. भेटूया मग रात्री सोडा शॉपवर, ठीक आहे? ठीक आहे. ओके ओके ओके. मेहता साहेबांशी बोलून ना खूप बरं वाटतं. आज संध्याकाळी पण खूप बरं वाटणार आहे जेठा. बबिताजी येणार आहेत ना. हॅलो. अरे कसले पैसे, कोणाचे पैसे? मी आजपर्यंत कोणाकडून पैसे उधार नाही घेतले बाबा. हो भाऊ, तू ओळखत नाही मला. अरे तेच तर मी सांगतोय तुला, कधीपासून मी नाही ओळखत तुला. तुला समजत नाहीये का? मी तुझी हड्डी खिळखिळी करून टाकेल. तू थांब, तिथेच थांब तू. हो मी थांबलेलोच आहे इकडे. तू ये थांबलेलोच आहे मी. ये इकडे, ये. काय झालं शेठजी, एवढे वैतागलेले का आहात? अरे माहित नाही, सकाळपासून माझ्या फोनवर देणेकरांचे फोन येत आहेत. शेठजी, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. हल्ली मोबाईलवर सुद्धा क्रॉस कनेक्शन खूप सुरू झालं आहे. तरीच म्हटलं, अचानक माझ्या फोनवर देणेकरांचे फोन कसे काय सुरू झाले? लीव इट. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. शेठजी बघा, जे जे तुम्ही मागवलं होतं ते सगळं घेऊन आलो आहे मी. अरे वा वा, मिळाली ना सगळी बंगाली मिठाई? मिळाली ना? मिळाली. हे बघा, हे चमचम, हे खीर कदम, मग हे शॉर्टेज आणि बाकीचा नाश्ता सुद्धा घेऊन आलो आहे. वा. काय शोधताय शेठजी? काही पाहिजे तुम्हाला? नाही, सगळी साफसफाई नीट झाली आहे की नाही ते बघतोय. व्यवस्थित झाली आहे शेठजी. मगनच्या डोक्यावर बसून मी स्वतः करून घेतली आहे. अच्छा, ते काय आहे? कुठे? ते तिकडे बघा, तिकडे. हे काय आहे? हा कचरा कसा राहिला? अरे हा कचरा नाहीये शेठजी, हा तर एक छोटासा कागदाचा तुकडा आहे. काहीही असो, राहिला कसा काय? काय शेठजी तुम्ही पण, एवढा चिकटपणा बरा नाही. एवढासा तर कागदाचा तुकडा आहे जो नीट डोळ्याने दिसतही नाहीये. अरे नीट डोळ्यांना दिसत नाही, पण नारीच्या डोळ्यांना सगळं दिसतं. अरे बबिताजी येत आहेत, सगळं कसं व्यवस्थित असायला पाहिजे ना टुका का? अरे काही बबिताजी इन्स्पेक्शन साठी येत आहेत. अरे घ्या अजून एक अनोळखी नंबर वरून फोन. लीव इट. नाही शेठजी, एकदा बोलून चेक करून तर घ्या. कदाचित एखाद्या कामाचा फोनही असेल. हॅलो, कुठे आहेस तू? कोण? अरे इतक्या लवकर माझा आवाज विसरलास? मी शर्मिली बोलतीये. अरे कोण शर्मिली? विसरलास? माझ्याकडून 10,000 रुपये घेतले होतेस फिल्म मध्ये रोल देण्यासाठी. म्हणाला होतास ना की भाऊजींची खूप ओळख आहे फिल्म इंडस्ट्री मध्ये, त्यांच्याशी बोलून मला रोल देशील. अहो कोण भाऊजी? कसले 10,000 रुपये? मॅडम तुम्ही चुकीचा फोन नंबर लावलाय. नाटक करू नकोस आणि मला माझे पैसे परत कर, नाहीतर तुझ्या घरचा पत्ता आहे माझ्याकडे. अरे मॅडम माझा म्हणणं आहे का, खरंच तुमचा रॉंग नंबर लागलाय. चुप रे. अरे तो चुप रे. या अनोळखी नंबरने तर वैताग आणलाय मला. ज्याने कोणी पैसे घेतलेत ना तो फार चालू माणूस दिसतोय. यानं तर अरे बायकांना पण नाही सोडलं ना. अरे रे, बबिताजींच्या समोर जर असे पैसे मागणाऱ्यांचे फोन आले तर माझ्या इज्जतीचा फालुदा होईल. एक काम करतो,
बबिताजी येऊन जाईपर्यंत फोन बंद करून ठेवतो. आता तुम्ही दोघं काय करताय? तुम्हीच सांगा काय करू. एक काम करा, दुकानात जा. तसंही मी बबिताजींना सांगितलंय की डायरेक्ट तिकडे गोडाऊन मध्ये या म्हणून. पण समजा त्या चुकीने जर दुकानात आल्या तर त्यांना मान सन्मानाने इथे गोडाऊन मध्ये घेऊन ये. हा हो शेठजी, चला नट्टू काका. आहा, शंखाच्या आकाराचे सोंदेश. सोंदेश आहेत की सोंखेश आहेत? हे काय खीर कदो आणि हे आहा चमचम. वा, बबिताजी या सगळ्या मिठाई बघून एकदम खुश होऊन जातील. शेठजी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. शेठजी तयार रहा, आपल्या गोडाऊन मध्ये येत आहे. फक्त तुमच्याच नाही, आमच्या आवडीची जोडी सुंदर भाऊ आणि भैलू भाऊ यांची अहमदाबादची जोडी. कसे आहात माय डिअर भाऊजी? अरे, बबिताजीच्या जागी हा सुंदर कुठून आला? सुंदर, तू इकडे? मी इथे का? अरे हाय हॅलो सोडून मला का काय विचारता माय डिअर भाऊजी? अरे का नाही विचारू तर काय विचारू? अहो विचारू नका, उलट असं म्हणा. अरे सुंदर, तुला किती दिवसांनी पाहिला, मजा आली. अरे तुला बघितल्यावर मला कशाला चांगलं वाटेल? वैताग आहे नुसता. ते सोड सगळं, मला सांग कशाला आलायस? काय काम आहे माझ्याकडे? अरे माय डिअर भाऊजी, तुम्ही तर असं बोलत आहात जसं की काम असलं तरच मी इथे येतो. अरे मला तुमची आठवण आली, आलो भेटायला. तुझी आठवण फार महागात पडते रे बाबा. तुला माझी आठवण आली की लगेच तू इकडे येतोस. तसा दयाला पण सांग ना की कधीतरी माझी आठवण काढ. अरे माय डिअर भाऊजी, ताईला तर तुमची आठवण नेहमीच येत असते. मग येत का नाही? अरे ती तर येणारच होती, पण काय आहे, तिला परत जोगडी मातेच्या दर्शनासाठी जावं लागलं. परत आत्ताच जाऊन आली ना? अरे आता कुठे माय डिअर भाऊजी, ते तर 283 दिवसांना आधी गेली होती. त्याचं काय झालं, त्यावेळी आमच्या गावचे ते नवगडबाई आहेत ना, त्यांच्या गौरीला वासरू होत नव्हतं. गौरीला वासरू? अरे आमचे नवगडबाई आहेत ना, त्यांच्या गाईचं नाव गौरी आहे. तर तिला वासरू होत नव्हतं, तर 283 दिवसांआधी ती नवगडबाईच्या गाईला वासरू व्हावं म्हणून नवस बोलायला गेली होती. आणि आता वासरू झालं तर माताजींना धन्यवाद सांगायला गेली. तिला इकडे तिकडे सगळीकडे जायचंय, फक्त मुंबईला नाही यायचंय. अरे येईल माय डिअर भाऊजी, ताई लवकरच घरी येईल. अरे काय लवकर येईल? तिला सांगून ठेव, आता जर ती आली नाही ना तर तिला आणायला मी अहमदाबादला येईन. शेठजी, जर तुम्ही शेठानींजींना घ्यायला अहमदाबादला गेलात तर प्लीज मला जरा सांगून जा. का? ते मला बावरीजींसाठी अहमदाबादचं फेमस मोहनताड मागवायचं आहे. अरे बागा, तू सुंदर भाऊंना सांगितलं असतंस तर ते घेऊन आले असते. अरे कसं सांगणार नट्टू काका, सुंदर भाऊ सांगून थोडीच येतात, अचानक कधीही येतात. मग आता सांगून ठेव, पुढच्या वेळी येताना ते नक्की घेऊन येतील. सुंदर भाऊ, पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही याल तर प्लीज अहमदाबादचं फेमस मोहनताड नक्की घेऊन या. अरे तुम्ही काळजीच करू नका, पुढच्या वेळी तुमचा मोहनताळा नक्की येईल. राहू द्या, पैसे देऊ नका, अजिबात पैसे देऊ नका, प्लीज प्लीज प्लीज. पैसे नको. अरे नाही, पैसे तर तुम्हाला घ्यावेच लागतील ना. रेवा दे भाई, रेवा दे. पैसे पण जातील आणि मोहन थाळ पण येणार नाही. त्याने जर आणलेच तर तुझ्या वतीने मी त्याला पैसे देईन. हा असं